आणि आता बातमी बिहारमधून। बिहारमध्ये काँग्रेस आघाडीमध्ये वाद सुरूच आहेत। राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद। बिहार निवडणूक तोंडावर आहे आणि हे वाद सुरू आहेत। एकूण 12 जागांचा हा वाद आहे आणि या वादावरती तोडगा निघावा यासाठी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेते काम करत आहेत। काँग्रेस आघाडीमध्ये हा वाद सुरू आहे। दरम्यान या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूया। बिहार विधानसभेच्या 12 जागांवर अजूनही एकमत नाही। काँग्रेस, राजद आणि डाव्यांच्या विरोधामध्ये लढत असल्यानं नाराजी आहे। बिहार निवडणुकीमध्ये संयुक्त प्रचाराची अद्याप आखणी देखील नाहीये। राजदच्या हक्कांच्या जागांवरती काँग्रेसनं दावा केला। बिहार प्रचारासाठी राजद आणि काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा अद्यापही आलेला नाहीये। तर दुसरीकडे या वादामध्ये भाजपनं उडी घेतली आहे, आपण पाहूया। जहां भी कांग्रेस पार्टी अलायंस में होती है वो अलायंस टुकड़े टुकड़े हो जाता है। इसीलिए देखिए ना, बिहार में महागठबंधन बन चुका है। कांग्रेस आरजेडी के खिलाफ, लेफ्ट के खिलाफ, वीआईपी के खिलाफ लड़ रही है। तेजस्वी जी को चेहरा बनाने से इनकार कर रही है। तर बिहारमध्ये काँग्रेस आणि आघाडीमध्ये हा वाद सुरू आहे। राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा हा वाद। काँग्रेस आघाडीमध्ये हा वाद सुरू असल्यानं आता यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।